नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये। बघा, आपण ही एक NCERT प्लस स्टेट बोर्ड प्लस जे काय म्हणजे स्टेट बोर्ड कोणती महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्याच पद्धतीने तामिळनाडू स्टेट बोर्ड या दोन्हींचे म्हणजे या तिन्हींचे कंबाईन करून एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपण UPSC तसेच MPSC या परीक्षांच्या प्री प्लस मेन्ससाठी लागणारे जे काही महत्त्वाच्या काही कन्सेप्ट्स आहेत, जिओग्राफी असतील किंवा इतर विषयांच्या पण आपण हळूहळू चालू करत आहोत, त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण याच्या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये ओके आपण ते एक लेक्चर सिरीज चालू केलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक प्लेलिस्ट आहे स्पेशल NCERT म्हणजे NCERT नाव आहे त्याचं, पण फक्त त्याच्यामध्ये NCERT नाही आहे, NCERT प्लस स्टेट बोर्ड म्हणजे दोन्ही स्टेट बोर्ड याचं कॉम्बिनेशन आहे। आता बघा, त्याचे पुढचं लेक्चर आपण घ्यायला चालू केलेलं आहे। पहिल्या लेक्चरमध्ये आपण ताऱ्यांची वगैरे थोडीशी माहिती दिली, बाबा तारे कशाला म्हणायचं, मग सेलेस्टियल बॉडीज म्हणजे काय, आणि मग सेकंड लेक्चरमध्ये आपण ताऱ्यांची नेमकी निर्मिती कशी होते, तारे इव्हॉल्युशन त्याची उत्क्रांती कशी होते आणि त्याची एंड स्टेज कशी येते, त्याची शेवटची अवस्था कशी असते याचा अभ्यास केलेला आहे। आता जरा आपण पुढे जाऊया, पण पुढे जायच्या अगोदर एक छोटीशी म्हणजे कन्सेप्ट नाही, एक छोटीशी गोष्ट फक्त आपल्याला माहित असावी लागते, ती म्हणजे बघा ह्या 2 गोष्टीतला फरक काय असतो माहित असावा फक्त। एक म्हणजे स्काय आणि दुसरं म्हणजे स्पेस। एक म्हणजे स्काय आणि दुसरं म्हणजे स्पेस। स्काय म्हणजे लक्षात ठेवा आकाश आणि स्पेस म्हणजे अवकाश। आकाश आणि अवकाश। आता याचा अर्थ काय, आकाश म्हणजे काय आणि अवकाश म्हणजे काय, स्पेस अँड स्काय अँड स्पेस। आता बघा, आपण ज्यावेळी आकाशाकडे बघतो, आकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसतात आकाशामध्ये पाहिल्यानंतर, तर बघा म्हणजे भरपूर प्रकारचे तारे दिसतात किंवा असा चंद्र वगैरे दिसतो, किंवा आपण असं म्हणूया छोटे छोटे म्हणजे वेगवेगळे प्लॅनेट्स वगैरे दिसतात, म्हणजे काही कोणते भरपूर गोष्टी आपल्याला दिसत असतात ओके। आणि त्याचबरोबर रात्री तुम्ही बघितलात तर त्याच्या मागे काही अंधार सुद्धा दिसतो, बरोबर आहे ना, आकाशातला तो अंधार दिसतो। हे सगळं टोटल मिळून त्याला काय म्हणायचं, आपण स्काय म्हणायचं, लक्षात ठेवा, त्याला आकाश म्हणायचं। हे सगळंच्या सगळं जे टोटल मिळून जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं रात्री, म्हणजे सेम अंधार दिसतो बरोबर आहे मागे, आणि मग त्याच्या आधी म्हणजे स्टार्स दिसतात किंवा चंद्र वगैरे दिसतो, त्याला स्काय म्हणायचं। आणि स्पेस म्हणजे काय, जर ही जी रिकामी जागा राहिलेली आहे ना, म्हणजे हे सेलेस्टियल ज्या बॉडीज आहेत, ह्या सेलेस्टियल बॉडीज सोडून जी राहिलेली रिकामी जागा जी अंधारी आपल्याला दिसते त्याला म्हणायचं स्पेस, त्याला काय म्हणायचं, अवकाश। लक्षात ठेवा, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अवकाश असं म्हटलं जातं त्याला। आकाश म्हणजे काय, तर सगळं मिळून आकाश म्हणायचं, आणि अवकाश म्हणजे काय, स्पेस, फक्त ही राहिलेली जी जागा आहे त्याला म्हणायचं स्पेस। ह्या 2 गोष्टी फक्त माहित असणं सिंपल आपल्याला गरजेचं आहे। आपण पुढे मूव करूया आता या चॅप्टर मध्ये। बघा, पुढची महत्वाची व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट, आपण स्टार्सची माहिती बघितलेली आहे। स्टार म्हणजे काय हे बघितलेलं आहे, जो शायनिंग ब्राईट ऑब्जेक्ट असतो आपल्या ह्याच्यामध्ये आणि ज्याची ओन लाईट आणि हीट असते त्याला आपण काय म्हणतो, स्टार म्हणतो। पण आता आपण जर का आकाशामध्ये पाहिलं, आकाशामध्ये युनिव्हर्समध्ये भरपूर स्टार्स असणार आहेत, बरोबर का, भरपूर कितीतरी असतील ओके। पण ज्यावेळी संशोधकांनी त्यांचा विशिष्ट असा अभ्यास केला त्यावेळी म्हणजे बघा असे तारे आहेत, भरपूर आकाशामध्ये तारे आहेत, असे भरपूर कितीतरी प्रकारचे असे तारे आहेत, भरपूर, बरोबर आहे का। आणि ताऱ्यांचे प्रकार पण आपण पाहिलेले आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे तारे असतात, असे भरपूर तारे आहेत। आता संशोधकांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं समजलं, काही ताऱ्यांचा हा गट, हा समजा ताऱ्यांचा एक गट आहे, हा दुसऱ्या ताऱ्यांचा गट आहे, हा दुसऱ्या ताऱ्यांचा एक गट आहे, हा एक विशिष्ट आकार तयार करतोय, असा व्यवस्थितपणे। हा, मग त्या आकार समजा एखाद्या ह्यानं आकार तयार केलेला एखाद्या सिंहासारखा आहे, एखाद्यानं आकार केलेला अस्वलासारखा आहे समजा, म्हणजे वेगवेगळे आकार तयार करतात हे तारे। म्हणजे ताऱ्यांना व्यवस्थित असं जोडलं ना, तुम्ही लहानपणी खेळ म्हणजे आता पण आपण खेळ करतो बघा, ते असं काहीतरी आकृती असते, पेपरला येते बघा, अशी डॉट 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 दिलेली असतात आणि अशा जोडायच्या असतात, बरोबर आहे का, आणि अशा जोडल्यानंतर एक आकृती तयार होते बघा, लहान मुलाची किंवा हिची। सेम तशाच पद्धतीनं आकाशामध्ये स्टार्स आहेत, आणि स्टार्स त्यांना व्यवस्थितरित्या जोडलं ना काहीतरी आकृत्या तयार होतात, आणि त्या आकृतीवरनं त्यात पूर्ण तारका समूह म्हणजे समूह झाला ना तारकांचा, त्या स्टार्सचा, त्याला काहीतरी नाव दिलेलं आहे, त्यांना नाव, हा बाबा हे आता जोडल्यानंतर काय दिसतं इथं, बाबा सिंहाची आकृती दिसते, मग त्याला सरळ सिंह नाव दिलं, असं म्हणतोय मी, समजलं का ओके। आता बघा जरा लक्ष द्या, गोष्ट समजली तुम्हाला, हे जे तारे आहेत, हे तारे म्हणजे स्टार्स काहीतरी आकृत्या निर्माण करतात, आणि ह्या आकृत्यांनाच तो तारका समूह असं म्हटलं जातो, बरोबर आहे। आणि ह्या तारका समूहाला लक्षात ठेवा मी काय सांगतोय बघा, काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला कॉन्स्टिलेशन्स असं म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, कॉन्स्टिलेशन्स।
म्हणजे तारका समूह असं म्हटलं जातं. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्स्टिलेशन्स असं म्हटलं जातं. असे बरेच प्रकारचे कॉन्स्टिलेशन्स आहेत, पण त्याच्यापैकी काही महत्त्वाचे जर कॉन्स्टिलेशन्स म्हणाल, उदाहरणं देतो, त्याची माहिती आपण हळूहळू घेणार आहे थोडी थोडी. ओके, एक म्हणजे उर्सा मेजर आणि दुसरा म्हणजे बिग बेअर. ही म्हणजे सिंपल काही नावं झाली कशाची, त्या कॉन्स्टिलेशनची, त्या म्हणजे आपण म्हणू शकतो की तारका समूहांची काही नावं झालीत. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या बिग बेअर मधलाच, म्हणजे बिग बेअर आता काय झालं, कॉन्स्टिलेशन झालं ना, तारका समूह झाला, बरोबर आहे का. ह्या तारका समूह बिग बेअरचाच एक भाग आहे, त्याचं नाव आहे स्मॉल बिअर. काय नाव आहे त्याचं, स्मॉल बिअर. ह्या बिग बेअर म्हणजे हे कॉन्स्टिलेशन्स आहे, नाव आहे ते, लक्षात ठेवा, हे नाव आहे, बाकी काय नाही आहे, नाव आहे, हे पण नाव आहे, हे पण नाव आहे, त्याचाच एक भाग स्मॉल बिअर, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्मॉल बिअर मध्ये म्हणजे स्मॉल बिअर पण काय झालं, एक कॉन्स्टिलेशनच झालं, तारकांचा समूहच झाला. आता ह्या स्मॉल बिअर मध्ये लक्षात ठेवा, ह्या स्मॉल बिअर मध्ये एक अशा पद्धतीनं संरचना असते, किती स्टार्सची, 7 स्टार्सची एक संरचना असते. म्हणजे 7 तारे व्यवस्थितरित्या इथं जुळवलेले असतात. कुठं, बिग बेअर मधला जो भाग असतोय, कोण, स्मॉल बिअर, त्याच्यातलाच एक, म्हणजे ह्या स्मॉल बिअर मध्ये 7 स्टार्स असतात असं धरूया आपण, आणि त्याची रचना अशी व्यवस्थितरित्या केलेली असते. ओके, म्हणून त्या रचनेला, त्या 7 स्टार्सच्या रचनेला आपण सप्तर्षी असं म्हणतो. काय म्हणतो, सप्तर्षी असं म्हटलं जातं. ही लक्षात ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. सप्तऋषी आहे ते, सप्तर्षी नव्हे, सप्तऋषी. ओके, सप्तऋषी RI आणि सप्तर्षी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे काय, तर 7 स्टार्सचं ते एक तारका समूह आहे. एवढी गोष्ट आपल्याला समजली. ओके, नो प्रॉब्लेम. आता जरा बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी सांगणार आहे ती ही, काही तारका समूहांची फक्त आता आपण माहिती घेऊया. काही विशिष्ट तारका समूह जे आपल्याला आकाशात दिसतात त्यांची सिंपल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला समजलं तारका समूह म्हणजे काय. तारका समूह म्हणजे ताऱ्यांचा असा समूह जो काहीतरी एक विशिष्ट आकृती तयार करतोय. मग त्याच्या आधारावर मग आपण बघा, जी नक्षत्र वगैरे म्हणतोय की सूर्यानं त्या नक्षत्रात प्रवेश केला, बरोबर आहे ना, किंवा ह्याची राशी ही आहे, किंवा राशी म्हणजे नेमकं काय, हे ह्यावरच, ह्याच कन्सेप्टवर पडलेलं आहे. लक्षात ठेवा, ह्याच कन्सेप्ट आहेत त्या राशीच्या मागं किंवा नक्षत्राच्या मागं. ते सुद्धा अगदी सिंपल, जास्त डेप्थ नाही, पण व्हेरी व्हेरी सिंपल याच्यावर आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता आपण काही महत्त्वाचे कॉन्स्टिलेशन्स म्हणजे काही महत्त्वाचे तारका समूह पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा, त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे सप्तऋषी. काय आहे त्याचं नाव पहिल्याचं, सप्तऋषी. लक्षात ठेवा, सप्तऋषी हा पहिल्याचं नाव आहे. आपण एक सप्तऋषी नावाचा जो हे आहे, म्हणजे काय, कॉन्स्टिलेशन आहे, तारका समूह आहे, त्याची थोडी माहिती घेऊया. किंवा त्याला द ग्रेट बियर असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं, द ग्रेट बियर, कारण त्याचा तसा आकार होतो म्हणून द ग्रेट बियर. लक्षात ठेवा, त्या कॉन्स्टिलेशनचा आकारावरनं पाडलं. आता हे सप्तऋषी म्हणजे नेमकं काय असतं, मी आताच सांगितलेलं होतं की 7 ताऱ्यांचा समूह असतो. ओके, मग एवढं इम्पॉर्टंट काय आहे या सप्तऋषीचं किंवा द ग्रेट बियरचं, तर बघा, हे 7 तारे समजा सप्तऋषी मधले मी घेतले, कुठेतरी ते आकाशामध्ये दिसत आहेत असं धरा, असे त्यांना जोडलं समजा. ओके, झाले का 7 तारे, झाले ना, 1 2 3 4, बघा दिसत नसतील तर 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, हे अशी एक ताऱ्यांचा समूह असतो, यांनाच काय म्हणतात, सप्तऋषी म्हणतात. बघा, आता प्रत्येकाला आपण समजा जर जोडलं, याला जोडलं इथं असं, ह्याला असं जोडलं. ओके, आता महत्वाचं इम्पॉर्टंट काय आहे बघा, हे जे बाहेरचे 2 तारे येतात ना सप्तऋषी मधले, ह्या 2 ताऱ्यातनं बरोबर मी अशी दोघांना धरून अशी एक लाईन मारली, अशी लाईन मारली. हा, ही लाईन मारल्यानंतर एक असा की तो एकदम तेजस्वी असा तारा दिसतो, एकदम तेजस्वी तारा दिसतो. त्या ताऱ्याचं नाव आहे पोल स्टार. त्याचं नाव काय आहे, पोल स्टार. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पोल स्टार. हा, आपण याची माहिती आधी थोडीशी पाहिलेली आहे. ज्यावेळी प्रकार पाहत होतो बघा ताऱ्यांचे, त्यावेळी पोल स्टार म्हणजे काय असतो, व्हेरिएबल स्टार असतो, तो सांगितलेला होता. ओके, याचं नाव काय, पोल स्टार. आता हा पोल स्टार का महत्वाचा आहे, कारण पोल स्टारलाच दुसरं नाव आहे नॉर्थ स्टार. ह्यालाच दुसरं नाव काय आहे, नॉर्थ स्टार.
म्हणजे तुम्हाला समजा जर का नॉर्थ साईड फाइंड आउट करायची असेल, नॉर्थ साईड कुठली आहे, समजा तुम्ही कुठेतरी समुद्रानं वगैरे निघालेला आहे आणि नॉर्थ साईड फाइंड आउट करायची आहे, तर हा पोल स्टार इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण पोल स्टार जर तुम्हाला शोधायचा असेल तर कसा करायला बघायला पाहिजे, हे जे सप्तर्षी म्हणजे 7 तारकांचा समूह आहे ह्याच्यातल्या 2 ताऱ्यातनं अशी बरोबर लाईन मारायला पाहिजे आणि ती जिथं भेटते एका तेजस्वी ताऱ्याला त्याचं नाव काय आहे, पोल स्टार. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. हा सर्वसाधारणपणे जर विचार केला तर फेब्रुवारीचा जो महिना असतो त्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये रात्री 8 वाजता वगैरे दिसायला चालू होऊ शकतो तुम्हाला. ओके. पण नंतर जरा आपण त्याची पण माहिती पाहणार आहे. नंतर तो हळूहळू लवकर एक 4 मिनिटं असतं बरं का ताऱ्यांचं. एक 4 मिनिटं लवकर उगवायला चालू होतो. म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कितीला उगवायला चालू होतो हा जो तारकासमूह 8 PM ला उगवायला चालू होतो. ओके. 8 ला रात्रीचं. पण जसं पुढे जाईल ना, जसा काळ पुढे जाईल, जसं दिवसेदिवस तो 4 मिनिटं अगोदर, 4 मिनिटं कुठला पण तारा लक्षात ठेवायचं, आजच्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी 4 मिनिटं अगोदर उगवतोय. म्हणजे असं 4 मिनिटं तो जरा अगोदर उगवायला चालू होईल काही काळानंतर. ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता हे जे सप्तर्षी आपण म्हटलं ना, ह्या सप्तर्षीलाच मी काय म्हटलं, द ग्रेट बियर, हे इंग्लिश मधलं नाव आहे त्याचं. हा, कारण की ह्याची वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नाव आहेत. सप्तऋषी आपण म्हणतोय की मराठीमध्ये नाव आहे त्याचं, म्हणजे काय 7 ताऱ्यांचा समूह. तसं ग्रेट बियर हे नाव इंग्लिश मधलं नाव आहे त्याचं. समजलं. हा एक महत्वाचं कॉन्स्टिलेशन आहे ज्याचं नाव आहे सप्तऋषी, ज्याच्या आधारे आपण पोल स्टार शोधू शकतो, नॉर्थ स्टार शोधू शकतो, जो नॉर्थ साइड्स दाखवू शकतो. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके. आता बघा पुढचा आणि एक स्टार आहे. इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा पण ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी. पण ओके. आता बघा आणखीन एक हे आहे कॉन्स्टिलेशन आहे. स्टार नव्हे, कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन म्हणजे तारकांचा समूह. आता ताऱ्यांची नाही माहिती बघत नाही आपण, तारकांचा समूह बघतोय. त्याचं नाव आहे, दुसऱ्याचं बघा नाव मी इथं लिहितो, त्याचं नाव आहे शर्मिष्ठा. काय नाव आहे त्याचं, शर्मिष्ठा. शर्मिष्ठा किंवा त्याला आपण असं म्हणतो कॅसिओपिया और कॅसिओपिया असं आपण म्हणू शकतो त्याला. बघा शर्मिष्ठा किंवा कॅसिओपिया. आता हा काय असतो, हा एक 5 ताऱ्यांचा सप्तर्षी किती ताऱ्यांचा किंवा ग्रेट बियर किती ताऱ्यांचा, 7 ताऱ्यांचा समूह आहे. तसं हा शर्मिष्ठा किंवा कॅसिओपिया हा 5 ताऱ्यांचा समूह आहे. किती, 5 ताऱ्यांचा आणि यम आकाराचा, 5 ताऱ्यांचा आणि यम आकाराचा एक समूह आहे. याचा अर्थ असा आहे बघा, समजा मी तो समजा तो काढला 1 1 2 1 2, मी याच्याशी कनेक्शन करण्यासाठी काढायला लागलो असं 3. ओके. त्यानंतर 4 आणि मग 5. ओके. बघा यम आकार होतो इथं, हा असा 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 आणि असा झाला यम आकार. ओके. यम आकार तयार झाला. आत्ता लक्षात ठेवा ह्याच्यातल्या यम आकारामध्ये एक सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं गोष्ट आहे, 1 2 3 4 5, 5 स्टारचा तो हे झालाय आणि यम आकार तयार झालाय. ओके. ह्याचं नाव काय आहे, शर्मिष्ठा. आता लक्षात ठेवायचं ह्याच्या 1 2 3 आणि तिसऱ्या आणि चौथ्याच्या मधनं बरोबर काटकोनातनं अशी लाईन मारली हा, तर ती कुठे जाते, परत पोल स्टारलाच जाते. लक्षात ठेवायचं. कुठे मिसळत्या, पोल स्टारलाच मिसळत्या. म्हणजे ह्याचा अर्थ आहे बघा, दोन्हीवरनं लक्षात ठेवा, तुम्ही जो पोल स्टार आहे किंवा नॉर्थ स्टार आहे जो नॉर्थ साइड दाखवतो तो शोधण्यासाठी एक तर सप्तऋषीचा वापर करू शकता, अदरवाईज शर्मिष्ठाचा वापर करू शकता. सप्तऋषी 7 ताऱ्यांचा समूह आहे, त्याच्या 2 कॉर्नर मधनं पुढे गेला की पोल स्टार मिळतो. आणि जर का तुम्हाला आता काय होतं बघा, हा जो काही म्हणजे सप्तऋषी आहे ना मावळतो, हा मावळल्यानंतर हा शर्मिष्ठा उगवतो. हा ज्यावेळी म्हणजे हे मावळला की काय उगवणार आहे, आपला शर्मिष्ठा उगवणार आहे. याचा अर्थ आपल्याला ह्याचा वापर करून किंवा ह्याचा वापर करून कुणाचा शोध घेऊ शकतो आपण, पोल स्टारचा. आणि त्या पोल स्टारसाठी हे दोन्ही सुद्धा कॉन्स्टिलेशन्स हे फार महत्त्वाचे आहेत. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, मला वाटतं या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या असतील. ओके. आता आपण पुढच्या टाईपचा हे बघूया. हा पोल स्टार तर महत्त्वाचा झाला, आपल्याला समजलं. ओके. 2 प्रकारच्या कॉन्स्टिलेशन्स आपण बघितल्या, म्हणजे तारकासमूह पाहिले, हा एक आणि हा दुसरा. आता आपण तिसऱ्या प्रकारचा बघूया. तिसरा. ओके. एक म्हणजे व्याद किंवा हे म्हणजे त्याचं नाव काय, व्याद तारा. आपल्याला माहिती आहे का व्याद तारा, किंवा जसा आता पोल स्टार बघितला तसा आणखीन एक महत्वाचा स्टार आहे, त्याचं नाव आहे व्याद. त्याचं नाव काय आहे, व्याद. ओके.
आता हा व्याध तारा किंवा त्याला सिरियस असं म्हटलं जातं, हा कसा शोधायचा, ह्याला कसं शोधलं जातं हे महत्वाचं आहे. पोल स्टार, आता जर असा प्रश्न आला पोल स्टार कसा शोधायचा, तर एकतर सप्तऋषीचा वापर करून किंवा शर्मिष्ठाचा वापर करून. ओके. आणि व्याध तारा हा सुद्धा कसा असतो, अगदी चमचमणारा तारा असतो, लक्षात ठेवा, व्हेरी ब्राईट स्टार. ओके. आता ह्या ताऱ्याला शोधण्यासाठी कुठलं कॉन्स्टेलेशनचं असतं, तर ते कॉन्स्टेलेशनचं नाव आहे मृग. कुठलं आहे त्याचं नाव, मृग, किंवा त्याला ओरियन असं म्हणतात. काय म्हणतात, ओरियन असं म्हणतात, लक्षात ठेवा, ओरियन असं म्हणतात, मृग और ओरियन. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. हे तिसरं आणि पुढचं कॉन्स्टेलेशन्स आहे. ओके. ह्या मृग किंवा ओरियन कॉन्स्टेलेशन मध्ये 7 ते 8 ताऱ्यांचा समूह असतो. किती, 7 ते 8 ताऱ्यांचा. समजा मी इथं काढून दाखवलं तुम्हाला, समजा हे इथे एक तारा आहे, समजा इथे एक तारा आहे. ओके. आणि समजा हे असे व्यवस्थितरित्या असे 3 तारे आहेत इथं. इथे एक तारा आहे समजा, आणि इथे एक तारा आहे समजा. ओके. ह्याला कनेक्ट केलं, ह्याला इथं कनेक्ट केलं, इथं कनेक्ट केलं, इथं कनेक्ट केलं, इथं कनेक्ट केलं, आणि ह्या तिघांच्यातनं मधल्या एक अशी लाईन पास केली. ही जी लाईन पास होते आणि ते एक ब्राईट, व्हेरी ब्राईट स्टार मिळतो ना, त्याच ताऱ्याचं नाव आहे व्याध स्टार. त्याच ताऱ्याचं नाव काय आहे, व्याध. लक्षात ठेवा, व्याध और सिरियस, व्याध और सिरियस. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. हा मृग किंवा ओरियन हा कॉन्स्टेलेशन आहे, हा, ज्याच्यामध्ये 7 ते 8 तारे असतात, ज्याचा आधार घेऊन आपण कुठल्या ताऱ्याचा शोध घेऊ शकतो, व्याध किंवा सिरियस ताऱ्याचा शोध घेऊ शकतो. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, महत्वाचं आहे. हे तारे आता आपण 2 शोधले, म्हणजे पोल स्टार कसं शोधायचा समजला. व्याध तारा म्हणजे व्याध तारा जो आपण म्हणतो किंवा सिरियस त्याचं नाव आहे, त्याला कसं शोधायचं हे आपल्याला समजलं. कुणाचा, मृगाचा, म्हणजे मृग याचा वापर करून. ह्याला नक्षत्र सुद्धा म्हणतात. काय आहे गोष्ट आपण जरा हळूहळू पुढे बघूया. ही नक्षत्र, ह्याला नक्षत्र सुद्धा म्हटलं जातं नंतर, म्हणजे ते आकार आहे ना काहीतरी, त्याला नक्षत्र सुद्धा म्हणतात. ओके. आता बघा, किंवा काय असतं ते नेमकं ऍक्च्युली बघूया आपण. नक्षत्र, राशी काय म्हटलं जातं ते. पुढे बघा, आणखीन एक कॉन्स्टेलेशन आहे, त्याचं नाव आहे वृश्चिक. त्याचं काय नाव आहे, वृश्चिक. आणखीन एक कॉन्स्टेलेशन, 4थं कॉन्स्टेलेशन, त्याचं नाव आहे वृश्चिक. लक्षात ठेवा. ओके, वृश्चिक. वृश्चिक किंवा स्कॉर्पिओ असं म्हटलं जातं त्याला. वृश्चिक किंवा त्याचं काय नाव आहे, स्कॉर्पिओ. लक्षात ठेवा, वृश्चिक और स्कॉर्पिओ. हे दुसऱ्या टाईपचा, म्हणजे आता पुढच्या टाईपचा आपण हे बघायला लागलोय. ह्याच्यामध्ये ह्या स्कॉर्पिओ किंवा वृश्चिक मध्ये हा का महत्वाचा हे पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये 10 ते 12 स्टार्स असतात. याच्यामध्ये किती, 10 ते 12 स्टार्स असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वृश्चिक मध्येच किंवा या स्कॉर्पिओ तारका समूहामध्येच किंवा त्याचा वापर करून किंवा त्याच्यामध्येच एक ब्राईट स्टार असतो, ज्याचं नाव असतं जेस्ट. ज्याचं काय नाव असतं, जेस्ट, किंवा त्याला म्हणतो आपण अँटेरिस. जेस्ट किंवा अँटेरिस असं म्हटलं जातं. म्हणजे जेस्ट ताऱ्याचा, जेस्ट ह्या ब्राईट स्टारचा म्हणजे जर का शोध घ्यायचा असेल, आपल्याला पाहायचा असेल, तर त्याच्यासाठी कुठला तारका समूह पाहावा लागेल आपल्याला, वृश्चिक किंवा स्कॉर्पिओ. ओके. त्याच्या आता काय मी जास्त हे काढून दाखवत नाही तुम्हाला, हे सिंपल आहे, त्याच्यामध्ये काय अशी काही वेगळी कुठली गोष्ट नाही आहे, जनरली आहेत. ओके. म्हणजे समजा अशा पद्धतीनं इथं समजा हा स्टार आहे, इथे एक स्टार आहे, इथे एक स्टार आहे, हा हे कनेक्शन जर घेतला, हा इथं कुठेतरी कुठला तारा येईल, हा वृश्चिक म्हणजे हे तारा येईल. कुठला, ज्येष्ठ. कुठला तारा येईल, हा ज्येष्ठ तारा येईल. लक्षात ठेवा. ओके, ज्येष्ठ तारा. मला वाटतं हे समजलेली आहे गोष्ट. बघा, परत एकदा मी समअप करतोय, समरी देतोय की कॉन्स्टेलेशन्स म्हणजे काय, तर ताऱ्यांचा समूह. ओके. असा ताऱ्यांचा समूह जो काहीतरी विशिष्ट आकृती तयार करतोय. काही महत्वाचे तारका समूह जर बघायचे झाले तर त्याच्यापैकी पहिला सप्तऋषी किंवा ग्रेट बियर, ज्याचा आधारे आपण काय कशाचा हे करू शकतो, फाइंड आउट करू शकतो, पोल स्टारचा. दुसरा महत्वाचा जो काही हे आहे तो म्हणजे शर्मिष्ठा किंवा कॅसिओपिया, ज्याचा वापर करून सुद्धा आपण पोल स्टारचा हे करू शकतो. तिसरा म्हणजे मृग किंवा ओरियन, याचा सुद्धा वापर करून आपण काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे व्याध ताऱ्याला पाहू शकतो. आणि वृश्चिक किंवा स्कॉर्पिओचा हे करून आपण ज्येष्ठ ताऱ्याला पाहू शकतो, जे ब्राईट असतात, जे फार चमचमते असतात. मला वाटतं ह्या गोष्टी, संपूर्ण गोष्टी आपल्याला थोड्याफार का असेना पण क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे. आता बघा, ह्याच्या आधारे जे आपलं भविष्य आपण बघतोय बघा, म्हणजे जे ॲस्ट्रॉनॉमी, भविष्य असं म्हणत नाही मी, ॲस्ट्रॉनॉमीचा जो सगळा भाग आहे, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे तारे वगैरे म्हणा, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करणं. हे सिंपल सांगतो मी तुम्हाला.
तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूया, भारतामध्ये आहे ती संस्था मुळात, महाराष्ट्र भारत, ठीक आहे. बघा एक संस्था आहे जिचं नाव आहे, जी या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करत असते, ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काम करत असते, ज्या संस्थेचं नाव आहे फार महत्त्वाचं आहे, एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, ते एक राष्ट्रीय संस्था आहे जिचं नाव आहे आयुका, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण IUCAA असं म्हटलं जातं. याचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो, IUCAA, आयुका. ही एक महत्त्वाची संस्था आहे जी ह्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये अभ्यास करते. आता ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे कळालं, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे तारे. आता हे तारकांचाही समूह आपण बघितले बघा, आणि त्याच्यातनं पोलस्टारचा वापर बघितला बघा. हे कोणतरी अभ्यास केला असेल ना, बरोबर आहे की नाही? मग अशासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये सुद्धा एक IUCAA नावाचं एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. हां, याचा लॉंग फॉर्म किंवा याचा फुल फॉर्म आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. लक्षात ठेवा. हा, ही संस्था आहे जी संस्था ॲस्ट्रॉनॉमी मधला जो काही फंडामेंटल रिसर्च करायचा आहे, जो काही म्हणजे रिसर्च करायचा आहे, बेसिक रिसर्च करायचा आहे, त्याच्यासाठी ही संस्था काम करते. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कुठली संस्था ही? इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स इन पुणे, बेस्ड इन पुणे. पुणेमध्ये आहे ती संस्था. लक्षात ठेवा, आयुका. हां, आता आपण आकाशामध्ये बघतोय, तारे आपल्याला दिसतात, आपल्याला त्या सगळ्या सेलेस्टियल बॉडीज वगैरे दिसतात. ओके, आकाश दिसते. तशाच पद्धतीनं कृत्रिम म्हणतोय मी, कृत्रिम काहीतरी ठिकाणी आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी कृत्रिमरित्या तशीच एक संरचना तयार करण्यात आलेली आहे. कृत्रिमरित्या म्हणजे कृत्रिमरित्या आपण गेल्यानंतर तिथं आपल्याला आकाश दिसणार, त्या आकाशातले तारे दिसणार. ओके, अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी केलेलं आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, बघा कृत्रिमरित्या म्हणतोय मी, कृत्रिमरित्या आकाश वगैरे हे केलेलं आहे भारतामध्ये. त्याचं नाव, त्याला काय म्हणतात माहिती आहे का? प्लॅनेटेरियम असं म्हणतात. काय म्हणतात? प्लॅनेटेरियम. जिथं आपल्याला आकाश वगैरे, ते स्काय वगैरे कृत्रिमरित्या दाखवलेलं असतं. एक महत्त्वाचं ठिकाण आहे त्याच्यासाठी, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू प्लॅनेटेरियम आहे ते न्यू दिल्लीला. पंडित जवाहरलाल नेहरू प्लॅनेटेरियम इन न्यू दिल्ली. ओके, नवी दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे हे आहे ते प्लॅनेटेरियम फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, न्यू दिल्लीमध्ये. बेंगलोरीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं प्लॅनेटेरियम आहे. अशाच पद्धतीचं अलाहाबादमध्ये आहे, आणि अशाच पद्धतीचं मुंबईमध्ये सुद्धा प्लॅनेटेरियम आहे, जे कृत्रिमरित्या आकाशाचं हे करतंय. आणि त्याच पद्धतीनं न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये जे आहे, न्यू इंग्लिश स्कूल पुणे, तिथं सुद्धा असं प्लॅनेटेरियम आहे. न्यू इंग्लिश स्कूल पुणे, इथं सुद्धा अशा पद्धतीचं प्लॅनेटेरियम आहे. लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, प्लॅनेटेरियम म्हणजे काय? अशी कोणती संस्था आहे जी आयुका, जी या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय करते? अभ्यास करते. ठीक आहे, आता पुढे बघा. लक्षात ठेवा, यातली कुठलीही गोष्ट आपण स्टेट बोर्ड, NCERT म्हणजे सध्यापर्यंत तरी, किंवा तामिळनाडू स्टेट बोर्ड ह्याच्या बाहेरची घेतलेली नाही आहे एकही गोष्ट. लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हेरी सिंपल थिंग्स. ओके, आता पुढे बघा. आपण कॉन्स्टिलेशन्स म्हणजे काय बघितलं? ओके, कॉन्स्टिलेशन्स काय बघितल्यानंतर, कॉन्स्टिलेशन म्हणजे काय? तारकांचे समूह. बरोबर आहे का? वेगवेगळे तारकांचे समूह जे काहीतरी विशिष्ट अशा आकृत्या तयार करतात, म्हणजे तारका समूह. बरोबर आहे का? आता आणि त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहे. आता जर वेस्टर्न जे फिलॉसॉफर्स किंवा वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स जे अभ्यास करणारे लोक आहेत, त्यांनी ह्या संपूर्ण सेलेस्टियल स्पेअर म्हणजे काय? संपूर्ण जे आपल्याला आकाश किंवा आकाश सगळं जे दिसतं त्याचे 88 कॉन्स्टिलेशन्स मध्ये काय केलेलं आहे? डिव्हिजन केलेलं आहे. किती? बघा, वेस्टर्न लोक जे आहेत, वेस्टर्न, हा, त्या वेस्टर्न लोकांनी, लक्षात ठेवा, किंवा वेस्टर्न ऑब्झर्वर्सनी ह्या सगळ्या आकाशाचं एकूण 88 कॉन्स्टिलेशन्स मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. डिवायडेड इंटू 88 कॉन्स्टिलेशन्स. किती कॉन्स्टिलेशन्स मध्ये डिव्हिजन केलेलं आहे? 88 कॉन्स्टिलेशन्स मध्ये डिव्हिजन केलेलं आहे.
त्याचबरोबर ह्या सगळ्या ह्या कॉन्स्टिलेशनचा किंवा ह्या संपूर्ण सेलेस्टियल बॉडीचा अभ्यास करण्यासाठी जे वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत, वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य, भारतीय नव्हे, वेस्टर्न, त्यांनी बघा काय मी काय म्हणतोय, त्यांनी वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर्सनीच ओके ह्या संपूर्ण म्हणजे ह्या सेलेस्टियल याचं 12 झोडाईक सायन्समध्ये म्हणजे राशीमध्ये, झोडाईक सायन्स म्हणजे राशी, 12 राशीमध्ये काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे. कुणी? वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर्सनीच 12 झोडाईक सायन्समध्ये. थोडंसं हे बदलत असेल तर ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन वगैरे, पण झोडाईक सायन्स मला वाटते सी आहे, तुम्ही व्यवस्थित हे करू शकताय. झोडाईक सायन्स म्हणजे राशीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आणि त्याच्याच ऐवजी जर का भारतीय ॲस्ट्रॉनॉमर्सचा विचार केला तुम्ही, इंडियन ॲस्ट्रॉनॉमर्सचा, तर त्यांनी ह्या संपूर्ण कॉन्स्टिलेशनचं एकूण 27 नक्षत्र म्हणतोय ना आपण जे, त्या 27 नक्षत्रामध्ये त्यांनी हे केलेलं आहे किंवा 27 नक्षत्र त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. आता म्हणजे ह्या दोन गोष्टी बघा गरजेच्या आहेत. पहिल्यांदा आपण स्टारची बघा, परत सांगतोय, स्टारची माहिती बघितली. स्टारची माहिती बघितल्यानंतर स्टार जे असतात म्हणजे तारे जे असतात काहीतरी आकार तयार करतात म्हणजे त्यांना कॉन्स्टिलेशन म्हणतो. कॉन्स्टिलेशनमुळे काय नेमकं हे होतं, पोल स्टार फाइंड आउट होतं, हे बघितलं आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे जे आकाशात कॉन्स्टिलेशन्स आपल्याला दिसतात त्या कॉन्स्टिलेशन्स मध्ये मी पहिल्यांदा सांगितलं, वेस्टर्न ऑब्झर्वर्सनी ह्या संपूर्ण दिसणाऱ्या कॉन्स्टिलेशनचे एकूण 88 काय काढलेले आहे, डिव्हिजन केलेलं आहे. 88 भागात डिव्हिजन केलेलं आहे. ओके, म्हणजे जुन्या काळी केलेलं होतं. त्याचबरोबर ह्या वेस्टर्न ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे जे आहेत ॲस्ट्रॉनॉमर्स, त्यांनीच प्लस ह्या संपूर्ण दिसणाऱ्या कॉन्स्टिलेशनचं एकूण 12 झोडाईक सायन्समध्ये म्हणजे 12 राशीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, हे अशी समजा एखादी आकृती दिसते म्हणजे त्याचं काहीतरी एक नाव दिलं, दुसरं नाव दिलं, हे बघूया आपण सिंपल. ओके, आणि इंडियन ॲस्ट्रॉनॉमर्सनी मात्र काय केलंय, 27 नक्षत्र काढल्यात. दोन गोष्टी क्लिअर आहेत. वेस्टर्ननी राशी फाइंड आउट केल्यात, इंडियन ॲस्ट्रॉनॉमर्सनी 27 नक्षत्र. मग नक्षत्र म्हणजे काय आणि नेमकं राशी म्हणजे काय, नेमका फरक काय असतो दोन्हीमध्ये, ते आपण बघण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया झोडाईक सायन्स म्हणजे काय, राशी म्हणजे जे काय, जी की आपल्याला कोणी दिलेली आहेत, वेस्टर्न ऑब्झर्वर्सनी, वेस्टर्न ह्यांनी पायगितलेले आहेत. बघा लक्षात ठेवा, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, आता तुम्ही एक गोष्ट बघितलेली असेल, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जनरली हे झालेलं नाही आहे, पुढे होणार आहे, पण सर्वसाधारणपणे तर आपल्या वयातील मुलांना ह्या गोष्टी माहीत आहेत की सूर्य इथं म्हणजे सन आहे, एका ठिकाणी थांबलेला आहे, बरोबर आहे का, आणि जी पृथ्वी आहे म्हणजे अर्थ आहे ती त्याच्या भोवती रोटेट होत आहे. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला पूर्णपणे क्लिअर असतील. ओके, आणि जनरल आणखीन एक आताच सांगून ठेवतो की ह्या अर्थच्या भोवती कोण फिरते, चंद्र म्हणजे कोण, मून फिरतो. दिस इज व्हॉट मून. ओके, ह्या 2-3 गोष्टी आपल्याला क्लिअर आहेत, परफेक्टली क्लिअर आहेत. पण जरासा विचार करा, आपल्याला कन्फर्म माहित आहे म्हणजे अभ्यासांती कन्फर्म माहित आहे की सूर्य जो आहे, सन जो आहे तो एका ठिकाणी थांबलेला आहे आणि अर्थ मात्र त्याच्या भोवती गोल गोल फिरते. क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आता मला जरा सांगा, ह्याच्या आधी आणखीन एक कन्सेप्ट सांगितलेली होती मी, म्हणजे कन्सेप्ट नाही, सिंपल बोललेलो होतो की ह्या आकाशामध्ये भरपूर तारे आहेत जे रात्री दिसतात पण आपल्याला दिवसा दिसत नाहीत. कुणामुळं, सूर्यामुळं. सूर्याचा प्रकाश इतका जास्त आहे की त्याच्यामुळे ते दिसू शकत नाहीत, हे आपल्याला माहित आहे. ओके, आता जरा बघा, जरा लक्ष द्या. ही जी पृथ्वी आहे, बरोबर आहे, ही पृथ्वी कुणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. क्लिअर आहे, ती फिरते, सूर्य मात्र त्या ठिकाणी थांबलेला आहे. पण मला जरा सांगा, आपण ज्यावेळी इथं पृथ्वीवर थांबलेलो आहे त्यावेळी आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते की सूर्य फिरताना दिसतोय, तर जनरल आहे सूर्य फिरताना दिसतोय, बरोबर आहे का, सूर्य असा इकडे तिकडे जाताना दिसतोय, बरोबर आहे ना. तो जो असा गोल असा जाताना दिसतोय ना, ते जे म्हणजे ते आपण समजा एक ते असा भाग त्याचा असा बरोबर असा रेष मारली, हा, आणि त्याला मी नाव दिलं, ते जे आपल्याला माहित आहे हे नाही आहे ऍक्च्युअल कोण फिरतंय, आपण फिरायला लागलोय. पण आपण पृथ्वीवर राहिल्यानंतर भास वाटतोय काय, पृथ्वी फिरायला लागली आहे, बरोबर आहे काय, आणि ते म्हणजे इथं मी पृथ्वीवर आहे आणि अशी सूर्य फिरल्यासारखा वाटतोय, त्याला काय नाव दिलं जातं, इक्लिप्ट. लक्षात ठेवा, इक्लिप्ट असं नाव दिलं जातं किंवा त्याला आयनिक वृत्त असं नाव दिलं जातं. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि ह्याच्याच आधारावर राशींचा वापर केला जातो. तो कसा, जरा शांतपणे लक्ष द्या, कारण फार महत्वाचं आहे. म्हणजे महत्वाचं असं नाही म्हणत मी, पण थोडं कन्सेप्च्युअल आहे, समजणं फार गरजेचं आहे. ओके, लक्ष द्या. बघा
हा सूर्य तरी जायला लागलाय, इथं असा सूर्य आहे, हा सूर्य तरी जायला लागलाय, ही तर गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. ओके. आता समजा मी इथं पृथ्वीवर आहे, अर्थवर आहे, ठीक आहे, पृथ्वीवर आहे. समजा सूर्य आता इथं आहे, सूर्य इथं आहे, बरोबर आहे. त्यानंतर सूर्य समजा फिरत फिरत आता इथं गेला, इथं गेला, हां, काही काळानंतर इथं आला, आला काय, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा इथं होता ए ठिकाणी, मग नंतर इथं बी ठिकाण, म्हणजे मी ह्या ठिकाणापासून बघिततो इथं, आणि सी. समजलं का, क्लिअर आहे आपल्याला. पहिल्यांदा सूर्य इथं होता, मग फिरत फिरत इथं गेला, मग फिरत फिरत इथं गेला. सूर्य फिरतोय का, नाही, फक्त हे भासमान दिसतंय आपल्याला, भासमान असं वाटतंय. पण मला जरा सांगा, एक पहिली गोष्ट सिंपल विचारतो मी तुम्हाला. सूर्य इथं आहे, बरोबर आहे का, सूर्य इथं आहे, बरोबर आहे, आपल्याला समजलं. मी इथनं बघायला लागलोय, कुणाकडे बघायला लागलोय, याच्याकडे बघायला लागलोय, बरोबर आहे ना, सूर्याकडे बघायला लागलोय, याच्याकडे सूर्याकडे बघायला लागलोय, ठीक आहे. आता सूर्याकडे बघत असताना मला मागचं दिसणार आहे काय, नाही दिसणार आहे, पण मागं काहीतरी आहे का नाही, मागं काहीतरी तारे आहेत की नाही, आहेत तारे, बरोबर आहे का. बघा, ह्या ताऱ्यांचा मी इथनं येतनं बघत असताना सूर्याकडे बघत असल्यामुळे मला मागचं दिसत नाही, पण काहीतरी ताऱ्यांचा संघ आहे इथं, आहे तो तिथं, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा, तीच म्हणायची राशी, त्यालाच काय म्हणायची, तिथली राशी. बघा, मी अजून एकदम सिंपल करून सांगण्याचा जास्त प्रयत्न करतोय. आता मी समजा बी ठिकाणी गेलो, इथं आलो मी, म्हणजे बी इथनं आता सूर्य इकडे आलाय, फिरत फिरत दुसरीकडे आला, इथं दुसरीकडे आल्यानंतर इथं काहीतरी हे आहे की नाही, राशी आहे की नाही, इथं म्हणजे काहीतरी तारे आहेत की नाही, मागच्या बाजूला काहीतरी संघ आहे की नाही, त्याला काय म्हणायचं, ती राशी, तिथली राशी. मला वाटतं थोडंफार क्लिअर होण्याची किंवा काही गोष्टी अनक्लिअर राहण्याची शक्यता याच्यामध्ये आहे, पण मी 100 वेळा हेच सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय की तुम्ही पृथ्वीवर आहे, पृथ्वीवरून तुम्ही सूर्याकडे बघताय, त्यामुळे तुम्हाला मागचं दिसत नाही, पण ऍक्च्युअल आहे की नाही, आहे, बरोबर आहे का. आणि त्याच्यावरनं तिथल्या त्या राशीला नाव दिले. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, काही वेळेला आपण म्हणतोय बघा, सूर्यानं ह्या राशीत प्रवेश केला, सूर्यानं त्या राशीत प्रवेश केला. मग सूर्यानं ह्या राशीत प्रवेश केला म्हणजे काय, तर सूर्य इथनं इकडे गेला, बरोबर आहे, इथनं इकडे गेला, म्हणजे आता सूर्य ह्याच्या बरोबर मागं, सूर्याच्या मागं कोण आहे, हे नक्षत्र आहे, म्हणजे ह्यावरनं नाव दिलं जातंय की सूर्य त्या नक्षत्रात आहे किंवा सूर्य त्या राशीत आहे. आता समजलं का. आणि राशी म्हणजे काय, सायन्स आहे. तसे असे वेगवेगळे कॉन्स्टिलेशन्स मगाशी बघितले बघा, त्या कॉन्स्टिलेशनचा समजा एक विशिष्ट असा आकार आहे, त्याला एक नाव दिले, त्या नावालाच काय म्हटलं जातंय, राशी असं म्हटलं जातंय, ठीक आहे. आणि अशा किती राशी आहेत आपल्या, एकूण 12 राशी आहेत. किती राशी आहेत, 12 राशी. मला वाटते बऱ्यापैकी ही गोष्ट समजलेली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे करून हे करू शकता, विचारू शकता की काही अडचण असेल तर. ओके, जरा बघा, मी आता ह्या 12 राशींची माहिती देतोय. कोणत्या कोणत्या 12 राशी आहेत बघा, लक्ष द्या. हा सूर्य आहे, म्हणजे हा सन आहे, ओके, मध्ये सन आहे, त्याच्या भोवती गोल 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 कोण फिरते, पृथ्वी फिरते, म्हणजे अर्थ फिरते, अर्थ रोटेट्स अराउंड इट, अर्थ फिरते ना, ठीक आहे. आता जरा बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा समजा पृथ्वी इथं होती, हां, काही काळानंतर समजा इथं गेली, आणि काही काळानंतर इथं आली, काही प्रॉब्लेम नाही ना. आणि तशाच पद्धतीनं सूर्य पण बदलत गेला का नाही, नो प्रॉब्लेम. पण ठीक आहे, पृथ्वीच्या ह्यानं धरूया आपण. समजा इथनं मी आता इकडं बघायला लागलोय, इकडनं मागचं मला दिसणार आहे, नाही दिसणार आहे, पण काहीतरी इथं ताऱ्यांचा समूह आहे, त्याच ताऱ्यावरनं, त्याच तारक्यांच्या समूहावरनं नाव दिलं की आता सूर्य त्या राशीत आहे. समजलं का बघा. ओके, इथनं मी असं इकडं बघणार आहे, इथनं मी आता समजा इकडं बघणार आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं 12 भाग केले. अशा पद्धतीने एकूण किती भाग केले, 12 भाग केले. लक्षात आलं का. ओके, ठीक आहे. आता बघा, मी समजा सिंपल 12 भाग करण्याचा प्रयत्न करतो. इथं समजा हे गोल असं आहे, समजा ह्या खालच्याचं नाव आहे तूळ. काय नाव आहे, तूळ. तूळ राशी आहे ना, तूळ, ठीक आहे. त्याला नाव असतं लिब्रा. काय नाव असतं त्याला, लिब्रा. पुढे समजा हे आहे स्कॉर्पिओ, किंवा त्याला काय म्हणतोय आपण, वृश्चिक. स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ, किंवा त्याला आपण असं म्हणतो वृश्चिक. त्यानंतर आहे धनु. त्यानंतर काय आहे, धनु. धनु, किंवा त्याला याच्यामध्ये आपण म्हणू शकतो सॅगिटॅरीज. सॅगिटॅरीज, किंवा त्याला आपण असं म्हणतो धनु. ओके, पुढची राशी आहे मकर, कॅप्रिकॉर्न. मकर, कॅप्रिकॉर्न.
मकर, कॅप्रिकॉर्न. पुढची आहे कुंभ किंवा त्याला ॲक्वेरियस असं म्हटलं जातं. कुंभ, ॲक्वेरियस, कुंभ. ओके. पुढची आहे मीन किंवा त्याला पिसेस असं म्हटलं जातं. मीन, पिसेस, मीन असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढची जी राशी आहे ती आहे एरियस किंवा त्याला मेष असं म्हटलं जातं. एरियस किंवा त्याला मेष असं म्हटलं जातं. पुढची जी राशी आहे ती आहे टेरियस किंवा त्याला वृषभ असं म्हटलं जातं. किंवा त्याला वृषभ असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर आहे जेमिनी किंवा त्याला मिथुन असं म्हटलं जातं. जेमिनी. पुढची जी राशी आहे तिचं नाव आहे कॅन्सर किंवा त्याला कर्क असं म्हटलं जातं. ओके. पुढची जी राशी आहे ती आहे लिओ किंवा त्याला सिंह असं म्हटलं जातं. लिओ, लिओ. ठीक आहे. आणि पुढची जी राशी आहे शेवटची राशी तिला आपण व्हिग्रो किंवा व्हिर्गो असं म्हटलं जातं किंवा त्याला कन्या, व्हिर्गो, कन्या, व्हिर्गो, कन्या. बघा ह्या लक्षात ठेवा 12 राशी आहेत. ठीक आहे. ह्या एकूण किती राशी आहेत? 12 राशी आहेत. राशी म्हणजे काय जरा थोडंफार तरी समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. पृथ्वी आहे, पृथ्वीवरनं मी सूर्याकडे पाहिलं, बरोबर आहे, मला दिसत नाही पुढचं, पण मागं काहीतरी असतंय, त्याला काय म्हणतात हे. आता समजा मी इथनं पाहिलं तर इथं काय आहे, त्याच्या सूर्याच्या मागच्या बाजूला मला दिसत नसेल तर ऍक्च्युअल काय आहे, सॅगिटरीज, धनु नावाची रास आहे. धनु नावाचं काहीतरी इथं आकार केलेलं काहीतरी एक हाय गोष्ट, ताऱ्यांचा समूह आहे, त्याच्यावरनं नाव दिलं की सूर्य आता ह्या धनु नावाच्या राशीत प्रवेश केलेला आहे. ओके. लक्षात ठेवा. समजा मी इथं आलो, इथनं आल्यानंतर हे इथं असं जुळते. याचा अर्थ काय, म्हणजे पृथ्वी काय केल्यानंतर इथे येते ना. हा, पण आपल्याला दिसताना कोण दिसतंय? सूर्य दिसतोय. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा मी परत एकदा सांगायला लागलो, इथनं पाहिल्यानंतर मला सूर्य दिसतोय पण मला मागचं दिसत नाही. पण आता सूर्य कुठल्या ह्याच्यात आहे? कुंभ राशीत आहे. ठीक आहे. समजा आपण इथं आलोय, इथं बघितलं, मला मागचं दिसत नाही पण सूर्य आता कुठल्या राशीत आहे? मेष राशीत आहे. ह्या राशींचे हे गोष्टी आहेत. लक्षात ठेवा. आणि त्याला राशींचं संक्रमण असं म्हटलं जातं. ते संक्रमण म्हणजे काय? पुढच्या ह्याच्यात जाणं, संक्रमण, राशी. ओके. मला वाटतं ह्या गोष्टी आता क्लिअर असतील. किती राशी आहेत? एकूण 12 राशी आहेत. मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु अशा एकूण 12 राशी असल्याचं आपण पाहू शकतो. ठीक आहे. ओके. आता नक्षत्र म्हणजे काय, कशाला म्हणतात नक्षत्र, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे. नक्षत्र काय, मी सगळीच्या सगळी 27 नक्षत्र आहेत. एकूण 27 नक्षत्र सांगणार नाही आहे, फक्त सिंपल सांगतो की नक्षत्र म्हणजे काय असतं. राशी म्हणजे क्लिअर आहे. ते आपण आता हे करूया. आपण आता नक्षत्र म्हणजे काय ते बघणार आहे. पुढची जी कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे नक्षत्र. ओके. आता नक्षत्र म्हणजे काय बघा, सिंपल. नक्षत्र म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मगाशीच याच्या आधीच सांगितलेलं आहे. सन जो असतो त्याच्या भोवती पृथ्वी काय करते? फिरते. हा, जी फिरते त्याला लक्षात ठेवा रिव्हॉल्युशन असं म्हणतात. लक्षात ठेवा, रिव्हॉल्युशन, फिरणे, रिव्हॉल्युशन. असं चालणे म्हणजे रिव्हॉल्युशन, बरोबर आहे. रोटेशन म्हणजे गोल गोल फिरणे, रोटेशन. एक रोटेशन असते, दुसरं रिव्हॉल्युशन असते. पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे आपल्याला. हा, तर बघा अशी गोल गोल फिरते, बरोबर आहे. आणि जर चंद्राचा विचार केला, म्हणजे मूनचा जर विचार केला, जो कुणाचा, त्याची पण माहिती आपण बघणार आहेत ना पुढे. हा मून आहे, हा मून अर्थभोवती रोटेट करतो, रिव्हॉल्युशन करतो, बरोबर आहे का. आता लक्षात ठेवा, हा जो मून आहे, हा जो रिव्हॉल्व करतोय कुणाभोवती? अर्थभोवती. तो लक्षात ठेवा अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे मूनचं रिव्हॉल्युशन सांगायला लागलोय. कुणाभोवतीचं? अर्थभोवतीचं. ते आहे 27.3 डेजचं. कितीचं? 27.3 डेजचं आहे. 27.3 डेज. एवढ्या काळामध्ये हा जो मून आहे, म्हणजे हा जो चंद्र आहे, हा पृथ्वीभोवती फिरतो. ओके. आता आपल्याला माहित आहे हा असा गोल फिरतो म्हणजे किती डिग्रीमध्ये फिरतो? बरोबर आपल्याला माहित आहे सर्क्युलर म्हणजे 360 डिग्रीमध्ये फिरतो. 360 डिग्रीमध्ये फिरतो. आणि किती दिवसात फिरतो? 27 दिवसात फिरतो. आणि 27 दिवसात फिरतो म्हणून प्रत्येक दिवसाला एक
अशी एकूण 27 नक्षत्र आहेत. किती? 27 नक्षत्र. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवसाला एक असं एकूण 27 नक्षत्र पाडण्यात आलेली आहेत. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. एकूण किती नक्षत्र आहेत? 27 नक्षत्र आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक नक्षत्र जे असतं, ह्याच्यापैकी जे एक नक्षत्र असतं, आता 360 डिग्रीला 27 नक्षत्र, तर एक नक्षत्र काढायचं असेल तर 360 भागिले 27 करायला लागेल. 360 भागिले 27 केल्यानंतर एक नक्षत्र 13 डिग्री 13 डिग्री 27 मिनिटाचं असतं. मिनिटं म्हणजे असं लिहिलं जातं. हा, एक नक्षत्र किती बघा? 13 डिग्री 13 डिग्री, समजते ना? 13 डिग्री 27 मिनिटाचं असतं. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि एकूण नक्षत्र किती सांगितली मी? 27 नक्षत्र सांगितली. ह्यातल्या प्रत्येक नक्षत्राचं नाव तिथं असणाऱ्या एका ब्राईट म्हणजे एकदम चमचमता जो तारा असतोय ना त्याच्या नावावरनं दिलं जाते. हा, आणि त्या ताऱ्याचं नाव असतं योग तारा. काय नाव असते त्याचं? योग तारा. योग तारा. लक्षात ठेवा. बघा, मी सिंपल परत एकदा सांगतोय. अर्थभोवती मून रिव्हॉल्युशन करतोय. किती दिवसामध्ये करतोय? 27.3 डेज मध्ये करतोय. बरोबर आहे, 27.3 डेज मध्ये करतोय. आणि म्हणून एकूण 27 नक्षत्र भारतीय ॲस्ट्रॉनॉमर्सनं काढलेले आहेत. लक्षात ठेवा, 27 नक्षत्र आहेत. त्याच्यातलं याचा अर्थ असा आहे, एक नक्षत्र 13 डिग्री 27 मिनिटाचं आहे. बरोबर आहे का? आणि त्या प्रत्येक नक्षत्राचं नाव हे तिथल्या एका महत्वाच्या ताऱ्यावरून दिलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि त्याचं नाव काय आहे? योग तारा. सेम जशी अशी गोष्ट होती ना, सेम मगाशी जसं आपण राशी, तसंच नक्षत्राची एक बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, मात्र ती कशावरनं मिळते? मूनच्या रोटेशनवरनं, रिव्हॉल्युशनवरनं. ओके, आणि जे राशी पडलेल्या होत्या मगाशी, जे याच्या आधी झालेल्या होत्या, त्या राशी मात्र जे भासमान हे वळतंय म्हणजे सूर्य भासमान असा फिरत असतोय. ओके, त्याला जर बघितल्यानंतर ते दिसतात, त्या काय असतात? राशी असतात. ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला अगदी क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे. बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण स्टार्स बद्दल काही बेसिक आणखीन इतर ज्या गोष्टी आहेत ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ह्या परीक्षेला पडणाऱ्या गोष्टी किंवा पडू शकतात अशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके, आता बघा, हा मात्र हे पण मी महत्वाचं इथे हे करू शकतोय की इथं कोणतीही अशी मी अजूनही गोष्ट घेतलेली नाही. लक्षात ठेवा, म्हणजे घेत जाणार आहे. म्हणजे इथून पुढच्या चॅप्टर जसे 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 वाढत जातील तसे जिओग्राफी मधले, म्हणजे इतर रेफरन्स बुक मधनं सुद्धा काही रेफरिंग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण लक्षात ठेवा, आतापर्यंत सुद्धा मी जरी आपल्याला डेप्थमध्ये ही लेक्चर्स वाटत असली तरी सुद्धा मी अजून कोणताही असा सोर्स वापरलेला नाही जो NCERT स्टेट बोर्ड आणि तामिळनाडू स्टेट बोर्ड यांच्या बाहेरचा आहे. लक्षात ठेवा, कुठलंही असं मोठं रेफरन्स बुक आतापर्यंत तरी सध्याच्या याच्यापर्यंत तरी वापरण्यात आलेलं नाही आहे. ओके, आता बघा, आपण ही जी लेक्चर सिरीज आहे NCERT प्लस स्टेट बोर्डची, ही सिरीज पूर्ण झाल्यानंतर UPSC किंवा MPSC राज्यसेवा ह्या दोनच परीक्षा आपण फोकस केलेल्या आहेत. ओके, UPSC साठीचे म्हणजे मला वाटतं पॅटर्न 2013 पासून बदललेला आहे. CSAT इंट्रोड्यूस झालेला आहे. बरोबर आहे, तिथनं पासूनचे प्लस CSAT म्हणजे GS प्लस CSAT असे दोन्ही पेपर विथ टोटल आणि फुल्ली अनालिसिस असे व्यवस्थित हे अनालिसिस करून देण्याचा पण मी पहिल्यापासून अगदी 2013 पासूनचे सर्व पेपर ते 2021 पर्यंत जे होतील म्हणजे हा होईल तो पण किंवा म्हणजे आतापर्यंत झालेले ते सर्व पेपर अनालिसिस प्लस राज्यसेवेचा ह्या वर्षीचा झालाय तोपर्यंतचे सगळे पेपर अनालाइज करून देणार आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की बाबा नेमका आपण जे अभ्यास केलेला आहे NCERT थ्रू, स्टेट बोर्ड थ्रू किंवा इतर काही सोर्सेस वापरून तो खरंच ह्या परीक्षांना किती प्रमाणात हे आहे, योग्य आहे किंवा किती प्रमाणात ह्या परीक्षांना हे विचारलं जातं UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये. राज्यसेवा म्हणतोय मी, ठीक आहे, फक्त राज्यसेवेला फोकस केलेला आहे आणि UPSC ला. लक्षात ठेवा. ओके, तरी ही जी माहिती आहे ही फार महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा, गरजू मित्रांच्या पर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलं ह्या परीक्षा देत असताना एक हंबल कंडिशन जी राहते सुरुवातीची ती राहू नये. ओके, तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद. त्याचबरोबर कमेंट करायला मात्र विसरू नका.